नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, 23 लाख EPS पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे। पेन्शनधारकांना मिळणार मोठा लाभ। केंद्र शासनाचा निर्णय झालेला आहे। काय आहे अपडेट, काय आहे माहिती, सविस्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती काय आहे। व्हिडिओला सुरू करूया। केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेत मोठा बदल केलेला आहे। या योजनेअंतर्गत 6 महिन्यापेक्षा कमी अंशदायी सेवा असलेल्या कर्मचारी देखील EPS पेन्शन फंडातून पैसे काढू शकतील। याचा डायरेक्ट फायदा खासगी क्षेत्रातील काम करणाऱ्या जवळपास 23 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे। मित्रांनो, ही अपडेट अत्यंत महत्त्वाची आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आपण सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यामध्ये पहा, दरवर्षी कर्मचारी पेन्शन योजनेचा लाखो कर्मचारी सदस्य निवृत्ती वेतनासाठी आवश्यक 10 वर्षाची अंशदायी सेवा देण्यापूर्वीच सोडतात। EPFO ने EPS पेन्शन फंडातून तरतूदीनुसार अशा सदस्यांना पैसे काढण्याचा लाभ इथे दिलेला आहे। तसेच 6 महिन्यापूर्वी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना सोडलेल्या सदस्यांना त्यांचा लाभ मिळत नव्हता। यामुळेच अनिवार्य सेवा देण्यापूर्वीच निवड रद्द करणाऱ्या सदस्यांचे अनेक दावे फेटाळण्यात आले होते। मित्रांनो, याचिका ही कोर्टात गेलेली होती पेन्शन संदर्भात। त्या संदर्भातही निर्णय झालेला आहे। सदरील अहवालामध्ये म्हटलं आहे की 2023-24च्या आर्थिक वर्षात 6 महिन्यापेक्षा कमी अंशदायी सेवामुळे पैसे काढण्याच्या लाभाचे सुमारे 7 लाख दावे फेटाळण्यात आलेले आहेत। अहवाल सादर केलेला होता। यामध्ये 23-24साठी आर्थिक वर्षात 6 महिन्यापेक्षा कमी लोकांचे जे अर्ज केले होते 7 लाख हे दावे फेटाळण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या सेवेचा विचार करून त्या प्रमाणात पैसे काढायचे फायदे दिले जातील त्याची खात्री करण्यासाठी सरकारने आणखी एक सुधारणा केली आहे। EPS पेन्शन फंड च्या नावाने सुधारित अशा सदस्यांना समावेश आहे ज्यांनी योजनेची पात्रतेसाठी आवश्यक सेवा दिली आहे किंवा दिली नाही। ज्या सदस्यांचे वय 58 वर्ष पूर्ण झाले आहे या सर्व लोकांना आता काढता येणार अमाऊंट रक्कम सदस्याने किती महिन्यापूर्वीची सेवा केली आहे, ज्या वेतनावर EPS योगदान प्राप्त झाले आहे त्यावर अवलंबून राहणार आहे। तसेच 1 सप्टेंबर 2013 नंतर सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यावर या निर्णयाचा परिणाम होणार असल्याचे सांगता येत आहे। त्यांच्या पगारातून केलेली कपात त्यांना परत दिली जाईल। या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात काही प्रमाणात वाढ होणार आहे। कर्मचारी पेन्शन योजनेत ही योजना 1 जानेवारी 1982 पासून सुरू झालेली आहे। मित्रांनो, ही होती अपडेट पेन्शन संदर्भात। जर दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।